SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपलं स्वागत आहे. तर थंबनेलवरती तुम्ही पाहिलंच असेल, आजचा आपला टॉपिक सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेड लाईन याच्यावरती असणार आहे. तर चला व्हिडिओ चालू करूया. सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहण्यापूर्वी आपल्याला मार्केटचे ट्रेंड आयडेंटिफाय करायला लागणार आहेत. तर ट्रेंड मार्केटमध्ये किती प्रकारचे ट्रेंड असतात? तर मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. एक अप ट्रेंड, एक डाऊन ट्रेंड आणि एक साइडवेज ट्रेंड. तर अप ट्रेंड कसा असतो ते पाहूया आपण. पहा, मार्केट कधीही अशी एका रेषेमध्ये ट्रॅव्हल करत नाही. प्राइस एका रेषेमध्ये ट्रॅव्हल करत नाही. प्राइस कशी ट्रॅव्हल करते ते पहा. इथून प्राइस वर गेली, परत थोडी खाली आली, परत वरती गेली, परत थोडी खाली, अशी झिगझॅग पद्धतीत वरती जाते प्राइस. आता ही झिगझॅग पद्धतीत वरती जाते म्हणजे नेमकं प्राइस काय करते? इथं तुम्ही पाहू शकता, इथून स्टार्ट झाली प्राइस वरती जायला, इथून वरती गेली, एक हाय बनवला प्राइसने, त्याच्यानंतर परत थोडी खाली आली प्राइस, खाली आली, तिने एक लो बनवला आणि पुन्हा प्राइस वरती गेली, पुन्हा परत एक लो बनवला, पुन्हा एक हाय बनवला, अशी हायर हाय हायर लो बनवत प्राइस वरच्या दिशेला ट्रॅव्हल करते. त्याला आपण अप ट्रेंड बोलतो. अप ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा? तर असा, जेव्हा प्राइस हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो बनवून जेव्हा वर जाते तेव्हा तो अप ट्रेंड असतो मार्केटचा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ट्रेंड अप ट्रेंड असं आयडेंटिफाय करायचा. प्राइस हायर हाय हायर लो बनवत वर जात असेल तेव्हा अप ट्रेंड असतो आणि सेम ह्याच्या उलट डाऊन ट्रेंडमध्ये असतं. डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस खाली पडत असते. खाली पडत असताना परत थोडी एक वर जाते, पुन्हा परत खाली येते, पुन्हा थोडी वर जाते, पुन्हा खाली येते, पुन्हा वर जाते, खाली, अशी झिगझॅग पद्धतीत खाली पडते. त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो. डाऊन ट्रेंड खाली पडत असताना प्राइस काय करते? खाली पडत असताना एक लो बनवते. लो बनवल्यानंतर पुन्हा थोडी वर जाते. मग पुन्हा एक लोअर हाय बनवते. मग पुन्हा एक लो बनवते, लोअर लो बनवते. पुन्हा एक लोअर हाय बनवते. अशी मार्केट लोअर लो, लोअर हाय बनवत खाली येते. त्याला आपण डाऊन ट्रेंड बोलतो. तर हे तुमचे क्लिअर झालं 2 ट्रेंड, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. अप ट्रेंडमध्ये मार्केट हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो बनत वरती जाते. तिसरा ट्रेंड साइडवेज ट्रेंड असतो. तो बघा. दोन एक रेषा ड्रॉ करतो. ह्याला रजिस्टर आणि याला सपोर्ट बोलतात. ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन. आता प्राइस इथून स्टार्ट झाली, वरती गेली, परत वरती खाली आली, वरती गेली, परत खाली वरती, परत खाली आली, वरती, अशी एका रेंजमध्ये मार्केट ट्रॅव्हल करत असते साइडवेजमध्ये. त्याला आपण साइडवेज बोलतो. अप ट्रेंडमध्ये मार्केट हायर हाय हायर लो बनवत वरती जाते आणि डाऊन ट्रेंडमध्ये लोअर लो लोअर हाय बनवत मार्केट खाली आले. आणि साइडवेज ट्रेंडमध्ये एका रेंजमध्येच मार्केट अडकलेलं असतं. ते ना वरती जात असतं ना खाली जात असतं. ते एकाच रेंजमध्ये वरखाली वरखाली करत असतं. त्याला आपण साइडवेज ट्रेंड म्हणतो. तर हे आहेत मार्केटचे 3 ट्रेंड. मार्केट हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो बनवत वरती जातं आणि डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो बनवत खाली येते. त्याला आपण डाऊन ट्रेंड बोलतो. आणि साइडवेज मार्केट एका रेंजमध्येच ट्रॅव्हल करत असतं. त्याला आपण साइडवेज मार्केट बोलतो. तर हे क्लिअर झालं तुमचं अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. आता आपला टॉपिक पुढचा टॉपिक आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ते कसं ड्रॉ करतात? चला पाहूया. हा इथे जेव्हा मार्केट वर जाताना हायर हाय हायर लो बनवून जेव्हा वर जातं मार्केट, तेव्हा मार्केट असं हायर हाय हायर लो बनवत वर जात असते.
त्यावेळी जेव्हा मार्केट पहिला हायर हाय बनवतो आणि हायर हाय बनवतो आणि नंतर एक हायर लो बनवतो आणि वरती जातं आणि परत जेव्हा एक हायर हाय बनवून हायर लो बनवायला येतो तेव्हा म्हणजे आधीचा जो स्विंग आहे त्या स्विंगला ब्रेक न करता वरूनच पुन्हा एक मार्केट हायर हाय बनवतं. तर तुम्ही पाहू शकता इथून मार्केट वर गेलं, इथून एक मार्केटने हायर लो बनवला. पुन्हा मार्केटने एक हायर हाय बनवला. पण जो नंतरचा जो त्यांनी हायर लो बनवला, तो आधीच्या हायर लोला ब्रेक न करता तिथूनच वरती गेला. आता तिथूनच वरती गेला. असं हायर लो बनवत वर जातं. एक स्विंग बनवत मार्केट वर जातं. तर आता जिथे मार्केट वरती जाताना जेव्हा खाली येतं, खाली पडतं, तर खाली पडताना जिथं मार्केट मार्केट एक स्टे घेतं, एक थांबतं. जिथे जिथे मार्केट थांबतं, त्या स्पॉटला आपण सपोर्ट कन्सिडर करतो. सपोर्ट आपण बोलतो. आता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इथे दाखवलं. हे पहा. मार्केट इथून वर गेलं, खाली आलं, इथे थांबलं, इथून थांबून पुन्हा वरती गेलं. तर इथं मार्केटने काय केलं? मार्केटने वरती जाता-जाता एक स्टे घेतला. थांबलं मार्केट. खाली येऊन एका लेव्हलला थांबलं आणि तिथून स्विंग बनवून पुन्हा मार्केटवर गेलं. म्हणजे तिथे मार्केटने सपोर्ट घेतला. तर ह्याला आपण सपोर्ट बोलतो. मार्केट जेव्हा वरती जाऊन पुन्हा खाली येतं, खाली येऊन पुन्हा जेव्हा वरती जातं, तिथं खालच्या स्विंगला आपण सपोर्ट असं म्हणतो. आता इथे पहा, इथे एक सपोर्ट मार्केटने घेतला. परत इथून मार्केट वर गेलं, पुन्हा खाली आलं. पुन्हा इथून मार्केटने सपोर्ट घेतलं. पुन्हा इथे एक मार्केटने सपोर्ट घेतला आणि मार्केट पुन्हा वर गेलं. तर हे झालं आपलं सपोर्ट. चार्टमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करेल. आता सध्या हे बेसिक तुम्ही समजून घ्या. तर मार्केट जेव्हा वरती जाऊन खाली येऊन पुन्हा वर जातं सपोर्ट घेऊन, त्या लेव्हलला आपण सपोर्ट असं म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा मार्केट खाली येतं ना, जिथं एक पर्टिक्युलर एका स्पॉटला येऊन तिथून वर जातं, त्या लेव्हलला आपण सपोर्ट म्हणतो. आणि मार्केट जेव्हा खालून वरती जात असतं आणि वरून जेव्हा खाली येतं, पर्टिक्युलर एका पॉइंटवरनं मार्केट जेव्हा खाली येतं, तेव्हा आपण त्याला रेझिस्टन्स असं म्हणतो. इथं पाहू शकता तुम्ही. आता इथून मार्केट वर गेलं. वर जाऊन ह्या पॉइंटला जाऊन मार्केट पुन्हा खाली आलं. म्हणजे तिथून मार्केटने एक रेझिस्टन्स फेस केला. तर हे झाला रेझिस्टन्स. तसंच हायर लो बनवत मार्केट वर जात असतं. तसंच मार्केट सपोर्ट आणि रेझिस्टन्स बनवत मार्केट वर जातं. इथे पण इथून इथून मार्केट वर गेलं. परत इथे एक रेझिस्टन्स फेस केला. पुन्हा मार्केट खाली आलं. पुन्हा वर गेलं. म्हणजे मार्केट खालून वर जाताना जेव्हा थांबतं, थांबून तिथून खाली येतं, त्या स्पॉटला आपण आणि मार्केट जेव्हा वरून खाली येतं, रेझिस्टन्स फेस करून जेव्हा खाली येतं, जेव्हा मार्केट खाली येतं, खाली येऊन जेव्हा सपोर्ट सपोर्टच्या लेव्हलला येतं आणि पुन्हा मार्केट वर जातं. तर हे झालं आपलं सपोर्ट आणि रेझिस्टन्स. सपोर्ट म्हणजे जमीन आणि रेझिस्टन्स म्हणजे छत. एवढ्या गोष्टी लक्षात. तर चला तुम्हाला मी चार्टवरती आता एक्सप्लेन करतो, दाखवतो सपोर्ट आणि रेझिस्टन्स आणि ट्रेंड. हे पहा, आता आपण आलो चार्टवरती. चार्टवरती तुम्ही पाहू शकता. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं मार्केटमध्ये 3 ट्रेंड असतात. अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड. तर आपण पहिल्यांदा अप ट्रेंड पाहूया. अप ट्रेंड मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की मार्केट जेव्हा पण वरच्या दिशेने जात असतं, तेव्हा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो बनत वरती जातं. तर आता तुम्ही इथे पाहू शकता. ह्या स्पॉटवरनं, ह्या लेव्हलवरनं मार्केट वरती गेलं.
एक मिनिट हां. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हां. इथून मार्केट वर गेलं, थोडं खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा इथून वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं, खाली. म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे मार्केट वरती जाताना हायर हाय, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो बनत असं मार्केट वर जातं. त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो. तर अप ट्रेंड कळला तुम्हाला काय असतं? मार्केट हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो बनवत वर जातं. त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो. आता बघा इथे पहा डाउन ट्रेंड. तर दुसरा आपला डाउन ट्रेंड होता. तर डाउन ट्रेंडमध्ये मार्केट काय करतं? हां, इथून मार्केट पडलं खाली, इथून पुन्हा मार्केट वर गेलं, पुन्हा खाली पडलं इथे, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली. तर हे झालं डाउन ट्रेंड. सॉरी. हां, इथून मार्केट पडलं खाली, इथून एक लो लावला मार्केटने. लो लावल्यानंतर पुन्हा एक मार्केट वर गेलं, लोअर हाय बनवला, पुन्हा खाली आलं, लोअर लो बनवला, लोअर हाय बनवला. असं मार्केट लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय बनत खाली पडतं डाउन ट्रेंडमध्ये. तेव्हा आपण समजून जायचं तिथे डाउन ट्रेंड चालू आहे. हे झालं अप ट्रेंड आणि हे झालं डाउन ट्रेंड. आता तिसरा आपला टॉपिक होता साइडवेज. तिसरा ट्रेंड साइडवेज. चला आपण साइडवेज तुम्हाला दाखवतो. साइडवेज मार्केट कसं असतं? पहा इथेच आपल्याला भेटलं. तर पहा तुम्ही आता इथे पाहू शकता. पहा तुम्ही पाहू शकता. आता इथे मार्केट इथून खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली. असं खालीवरती, खालीवरती एकाच रेंजमध्ये मार्केट अडकून राहिलेलं आहे. त्याला आपण साइडवेज म्हणतो. म्हणजे त्याला वर जात असतं ना खाली जात असतं. ते एकाच रेंजमध्ये ट्रॅव्हल करत असतं. तर त्याला आपण साइडवेज असं म्हणतो मार्केट. जर तुम्हाला कळलं अप ट्रेंड अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडमध्ये मार्केट हायर हाय, हायर लो बनवत वरती जातं आणि डाउन ट्रेंडमध्ये मार्केट लोअर लो, लोअर हाय बनवत खाली येतं. आणि साइडवेजमध्ये मार्केट एकाच रेंजमध्ये अडकलेलं असतं. ते एकाच रेंजमध्ये हायर हायर हाय, हायर लो, लोअर हाय, लोअर लो असं बनवत मार्केट एकाच रेंजमध्ये ट्रॅव्हल करत असतं. हे 3 कॉन्सेप्ट 3 ट्रेंड आपले क्लिअर झालेले आहेत. अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड. आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स पाहूया. तर सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसे तयार होतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मार्केट वर जाताना हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो बनत वर जातं तेव्हा जो लो बनवतो मार्केट, त्या जो लो बनवून जिथून मार्केट वरती जातं त्या हायर लो आपण जमीन असं समजूया. आणि जो हायर लो बनवून मार्केट जेव्हा वर जातं, वरती जाऊन जेव्हा एक हाय मारतं, हायर हाय बनवून मार्केट पुन्हा रिव्हर्स फिरतं खाली. त्या जागेला आपण छत असं समजूया. म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. हां, इथेच आपल्याला उदाहरण भेटलं. हां, इथून प्राईस स्टार्ट झाली वरती जायला. इथून प्राईस वरती गेली. वरती जाऊन एक हाय बनवला. हाय बनवून मार्केट पुन्हा खाली आलं. पुन्हा खाली हायर लो बनवला. हा जो हायर लो बनवला, तिथून मार्केटने सपोर्ट घेतला. म्हणजे इथं त्याला जमीन भेटली प्राईसला आणि ह्या जमिनीवरून प्राईस पुन्हा छताकडे ट्रॅव्हल करायला लागला. तर आपण ह्याला सपोर्ट असं कन्सिडर करूया. हां, सपोर्ट. आणि जेव्हा मार्केट इथून सपोर्ट घेऊन जेव्हा वरती जातं, वरती जाऊन पुन्हा एक हायर हाय बनवतं. हायर हाय बनवून पुन्हा जेव्हा लो बनवायला खाली येतं मार्केट, तेव्हा
तिथं रेजिस्टन्स फेस करतो मार्केट. म्हणजे तिथे प्राईसला छत भेटते त्याच्यामुळे मार्केट तिथून खाली येतं. हां, इथून पुन्हा मार्केट खाली पडलेलं आहे म्हणजे इथे रेजिस्टन्स फेस केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्केटमध्ये शोधायचे असतात. असे तुम्हाला भरपूर सपोर्ट आणि रेजिस्टन्स भेटतील मार्केटमध्ये. पण मेन सपोर्ट आणि रेजिस्टन्स कोणता आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. प्राईस जिथून वर गेली तिथून म्हणजे ज्या जागेवरून स्टार्ट झाली ती जमीन, जमीन म्हणजे सपोर्ट समजायचं आणि तिथून वर जाऊन पुन्हा जिथं थांबली प्राईस आणि थांबून पुन्हा खाली येते. तर जिथे थांबली त्या जागेला आपण छत असं समजायचं म्हणजे रेजिस्टन्स समजायचं. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतं, कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला समजलं असेल. हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स म्हणजे इथून प्राईस जमिनीवरनं प्राईस चालायला सुरुवात झाली, वरती गेली. इथे तिला जमीन भेटली. छत भेटलं. छत भेटल्यानंतर तिथून मार्केट पुन्हा खाली आलं. म्हणजे इथे सपोर्ट भेटला मार्केटला. म्हणजे म्हणजे जमिनीवरून स्टार्ट झाली आणि छताला टच करून मग प्राईस पुन्हा खाली आली. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असं कन्सिडर करायचं. असे तुम्हाला भरपूर सपोर्ट आणि रेजिस्टन्स भेटतील. पण जेवढं तुम्ही बिग टाईम फ्रेममध्ये बघाल, तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतील. पहा इथे मी डेली टाईम फ्रेम लावतो. हं, पहा. आता इथे जमीन भेटली मार्केटला. इथे एक स्ट्राँग सपोर्ट आहे. हां. इथून 2 वेळा मार्केटला जमीन भेटलेली म्हणजे सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने. एकदा इथून स्टार्ट झाली, पुन्हा खाली आली, पुन्हा इथं सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट वर गेलं. आता इथून मार्केटने ट्रॅव्हल चालू केलं. इथून पहा मार्केट हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो म्हणून मार्केट वरती चाललं. म्हणजे अप ट्रेंडच्या दिशेने मार्केट चाललेलं आहे सध्या. तर ह्याच्यामध्ये मार्केट हायर लो, हायर हाय, हायर लो बनत जातं तेव्हा सपोर्ट रेजिस्टन्स बनवत मार्केट वरती जाते. साधं आणि सोपं. इथं सपोर्ट घेतला, परत इथं रेजिस्टन्स फेस केला थोडासा. पुन्हा मार्केट रेजिस्टन्सला ब्रेक केला, पुन्हा वरती गेला. पुन्हा इथे एक रेजिस्टन्स फेस केला, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा थोडं वर गेलं आणि नंतर पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक करून वरती गेलं. तर असे भरपूर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स छोटे-छोटे मिळतील. पण जेवढं तुम्ही बिग टाईम फ्रेममध्ये शोधाल तेवढं तुम्हाला ते चांगल्या पद्धतीत भेटतील. तर इथे एक आपल्याला सपोर्ट दिसतोय. परत इथे एक सपोर्ट आहे. इथे एक सपोर्ट आहे. परत इथे रेजिस्टन्स आहे. इथे एक रेजिस्टन्स आहे. मी माझ्या साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला ज्या पद्धतीत येतं त्या पद्धतीत. समजलं नसेल तुम्हाला तर व्हिडिओ पुन्हा 1-2 वेळा पहा. म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित. सपोर्ट म्हणजे छत आणि सपोर्ट म्हणजे जमीन आणि रेजिस्टन्स म्हणजे छत. जिथून स्टार्ट होते ती जागा जमीन आणि जिथे स्टॉप होते म्हणजे जिथे स्टॉप होऊन रिव्हर्स खाली येते ती जागा छत. म्हणजे जिथून स्टार्ट होते ते सपोर्ट आणि जिथे थांबतो तिथे रेजिस्टन्स. तर आपले ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. परत सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतं हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण ट्रेड लाईन पाहू. ट्रेड लाईन म्हणजे काय वेगळं नाही. ट्रेड लाईन म्हणजे पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स. फक्त फरक एवढाच आहे की आपण सपोर्ट हा हॉरिझॉन्टल लाईनने ड्रॉ करतो. सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेड लाईन आपण
ट्रेंड लाईननीच ड्रॉ करतो. म्हणजे आडवी लाईन ड्रॉ करतो. त्याला आपण ट्रेंड लाईन म्हणतो. आता तुम्ही पाहू शकता इथे. ट्रेंड लाईन ड्रॉ करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला 2 प्राईसच्या जे कॅन्डलच्या विक असतात, त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त कनेक्ट करायच्या असतात. तेव्हा ती आपली ट्रेंड लाईन तयार होते. 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त कनेक्ट झाल्या तरी चालतात. पण कमीत कमी 2 तरी कनेक्टेड पाहिजे. तेव्हा आपली ट्रेंड लाईन बनते. तेव्हा आता तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवतो. पहा इथं इथं दिसतंय तुम्हाला 1, 2. पहा. ट्रेंड लाईन ड्रॉ करतात. 1 किंवा 2 प्राईसचे कॅन्डलचे 2 टोकं जुळली पाहिजे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एकमेकांना जुळली पाहिजे. तेव्हा आपली ट्रेंड लाईन बनते. तशीच वरनं पण तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. पहा. इथे कनेक्ट झाले. हां. अशा प्रकारे ट्रेंड लाईन ड्रॉ करतात. ट्रेंड लाईन म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. फरक एवढाच की आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स एक सरळ रेषा, 2 रेषा आपण ड्रॉ करतो आणि ट्रेंड लाईन म्हणजे आपण आडव्या रेषा ड्रॉ करतो. त्याला आपण ट्रेंड लाईन म्हणतो. कंडिशन एकच आहे की ट्रेंड लाईन ड्रॉ करताना 2 किंवा 2 पेक्षा जास्त तुमच्या विक विक कनेक्ट झाल्या पाहिजे. इथे पहा. इथे पण आपल्याला ट्रेंड लाईन दिसते. पहा इथे एक ट्रेंड लाईन दिसते. पहा. इथे आपल्याला आता किती कनेक्ट झाल्या? 1, 2 आणि 3. 3 वीक आपल्याला 3 स्विंग कनेक्ट झाले. जितक्या वेळा हे ट्रेंड लाईनला जेव्हा प्राईस टच करेल, तेवढी ती ट्रेंड लाईन वीक होत जाते. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा 2 किंवा 3 वीक कनेक्ट झाल्या पाहिजे ट्रेंड लाईनला. तर ती ट्रेंड लाईन आपली वर्क करेल. नाहीतर मग ती वर्क करणार नाही. आता इथून वरती गेली प्राईस, परत इथून ट्रेंड लाईनला टच केली, परत वरती गेली, परत इथे 2 वेळा टच केली. आता चान्सेस आहेत की तिसऱ्या वेळा जेव्हा पुन्हा ह्या ट्रेंड लाईनला टच करायला जेव्हा प्राईस येईल, इथून वरती जाऊन पुन्हा जेव्हा येईल, तेव्हा चान्सेस आहेत की ही ट्रेंड लाईन ब्रेक करेल. ब्रेक करून मार्केट खालच्या दिशेने येणार. पहा दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. या ट्रेंड लाईनला ब्रेक केलं आणि मार्केट खाली राहिलं. तर अशा प्रकारे ट्रेंड लाईन ड्रॉ करायचे असतात. तर इथे पहा, इथे पण आता हां आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अप ट्रेंड असतो त्यावेळेस आपल्याला खालून ट्रेंड लाईन ड्रॉ करायची. प्राईस आपलं जिथे स्विंग बनलेलं असेल त्या स्विंगपासून वरती. आता इथे पहा, इथे प्राईस खाली येते. खाली येत असताना पण आपण वरच्या साईडनं पण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. हां. म्हणजे ट्रेंड लाईन आपल्याला एक इंडिकेशन देते की काय प्राईस कशी चाललेली आहे. अप ट्रेंडमध्ये का डाउन ट्रेंडमध्ये हे आपल्याला ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यावरती समजतं की प्राईसची मूव्हमेंट काय चाललेली आहे. आता इथे बघा इथं आपण ड्रॉ केलं आपल्याला इथं सरळ सरळ दिसतं की प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये आहे.
तर इथून जेव्हा आपण ड्रॉ केले तेव्हा इथून आपल्याला दिसतंय की प्राइस अप ट्रेंडमध्ये म्हणजे ट्रेंड आयडेंटिफाय करतं आपल्याला ट्रेड लाईन. ते ट्रेड लाईन ड्रॉ करून पण तुम्ही मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करू शकता. तर आज आपले तिन्ही टॉपिक झालेले आहेत. मार्केट मार्केटची ट्रेंड कसं आयडेंटिफाय करायचं, परत सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं, कसं ड्रॉ करायचं आणि ट्रेड लाईन. तर मी काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काल बोललो होतो की मी ट्रेड लाईन आणि सपोर्ट रेजिस्टन्सवरती व्हिडिओ बनवेन. तर हा मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.